नमस्कार रसिको हो. अगदी लहान मुलांकरिता अत्यंत प्रसिद्ध लेखक G.A. कुलकर्णी याने लिहिलेल्या काही कथा, या कथांचं अभिवाचन अधूनमधून ऐकवणार आहे. पहिला भाग आपण ऐकलात, अनेकांना आवडला. मुक्ती कीर्तनमाला या यूट्यूब चॅनलमध्ये मी D.B. सातवळेकर आपलं स्वागत करीत आहे. कथेचं नाव आहे बेम, बिम आणि बूम. गमतीदार नाव आहे. आता आपण कथाच ऐकूया ना. लेखक आहेत G.A. कुलकर्णी. घरी येईपर्यंत बिम्म आईबरोबर काहीसुद्धा बोलला नाही आणि आईला हे फार नवीन वाटलं. तिने विचारलं, काय झालं काय आहे एकदम तुला? पण बिम आपल्यातच एवढा दंग होता की त्याला ते ऐकूच गेलं नाही. काय झालं, बाजारातून येताना त्याला एक गंमत दाखवावी म्हणून आईने त्याला एका कापड दुकानात नेलं होतं. त्या ठिकाणी होते 2 मोठे आरसे. एका आरशात बिम्मनं पाहिलं तर तो अगदी उंचच्या उंच काठीसारखा झाला. दुसऱ्या आरशात बघताना तो फुगा भरल्यासारखा गोल आणि जाडजूड झाला. त्यावर आई हसली होती. दुकानातले इतर लोकसुद्धा हसले होते. पण बिम मात्र तसाच बघत राहिला आणि न बोलता घरी आला. पण घरी आल्यावर मात्र तो लगेच म्हणाला, आई, तो उंच उंच माणूस होता ना, तो म्हणजे कोण ठाऊके? बेम. तो फुग्यासारखा माणूस होता ना, तो बूम. आणि मी आहे बिम्म. आता या सगळ्यात खरा बिंब कोणता, तू सांगू शकशील काय? आई हसता हसता थांबली आणि म्हणाली, यातला खरा बिंब म्हणजे तूच. तू तुझ्यासारखा उंच आहेस, तुझ्या इतकाच रुंद आहेस, म्हणजे तूच खरा बिंब, होय की नाही? पण बिंबने मान हलवली. तो म्हणाला, छे छे, आम्ही तिघे सगळेच खरे आहोत. असं ते कसं काय पंडितराज? आई म्हणाली. बिंब तिच्यासमोर ऐटीत उभा राहिला. त्याने मान वर करून, वाकडी मान करून थोडी मान वाकडी केली आणि म्हणाला, त्याने एक हात उंच उंच नेला आणि सांगितलं, हे बघा बेम, मी असं म्हटलं की बेम येतो. तो फळीवरचं लाडू उचलतो, करंजा काढतो, बर्फी, खव्याच्या वड्या, सगळे डबे खाली घेतो आणि जमिनीवर मांडतो. पण तो स्वतः काहीसुद्धा खात नाही. कारण गंमत आहे, त्याला खायला पोट तरी कुठे? बरोबर ना? आई ओठ दाबून ऐकतच राहिली. बिम्मने आता तोंड गोल केलं आणि हात आडवा केला. म्हणाला, हा बघ बूम. मी असं म्हटलं की बूम येतो, जमिनीवर बसतो. त्याची मांडी एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत पसरते. त्याचं तोंड किती मोठं आहे माहिती आहे? तो एकाच वेळी 3 करंज्या खातो एकाच वेळी, आणि नंतर तो सगळा चट्टामट्टा करतो, सगळे डबे रिकामे करून ठेवतो. मग बिम्मनं आपल्या हातीवर हात ठेवला आणि डोळे मिटले आणि म्हटलं, बिम्म. त्यानं डोळे उघडले आणि म्हटलं, असं म्हटलं ना की मी बिम्म पुन्हा बिम्म होतो. आता आई खळखळून हसली आणि बिम्म देखील खुलला. आईला असं हसताना बघितलं. त्याच्या अंगावर एखादा नवा रेशमीचा सदरा घातल्यावर कसं वाटतं, शर्ट घातला सिल्कचा शर्ट, अगदी दिलखुश वाटत असे. मग आईनं बिम्मचा एक आणि बूमचा एक असे त्याचे 3 पापे घेतले. कशी गोष्ट वाटली? छान वाटली ना? छान वाटली. मग आणखीन एक वाचूया. त्या गोष्टी लहान लहान आहेत पण फार छान आहेत, नाही मुलांनो? गोष्टीचं नाव आहे उडवणारा पतंग. आपल्याला उडणारे पतंग माहिती आहेत, हा उडवणारा पतंग आहे. एकदा काय झालं, बिम्बला नारिंगी रंगाचा एक कागद मिळाला. कुणीतरी त्याच्यावर काहीतरी लिहिलं आणि तो खराब करून ठेवला होता.
तरीसुद्धा बिंबला तो फारच आवडला, कारण त्याचा रंग झगझगीत होता आणि हाताला तो अगदी गुळगुळीत लागत होता. त्याने तो आईकडे दिला आणि म्हटलं, आई, याचा मला पतंग करून दे बघूया. अरे, मला कुठे येतो पतंग करायला, आता उद्यापासून शाळेत जाते आणि तुझ्यासाठी सगळं शिकून येते. शाळेत कशाला जायला हवं, तुला येतो पतंग करायला, तुला सगळं येतं, बिंब म्हणाला. मग आईनं कागदाला एक लहानसं भोक पाडलं, त्यातून दोरा घेतला, गाठ मारली आणि नंतर 2-4 हात दोरा त्याच्या हातात दिला आणि सांगितलं, झाला बघ तुझा पतंग, पण अंगणातच उडव हां, मोठ्या रस्त्यावर जाऊ नको. बिंबला आता अगदी पाठ झालं होतं, रस्त्यावर जाऊ नको, रस्त्यावर जाऊ नको, रस्त्यावर जाऊ नको. पण तुळशी कट्टा आणि 4 कुंड्या याने अंगण अगदी भरून गेलं होतं. तसल्या गर्दीत पतंग कधी उडेल काय. पण परसात 2 पायऱ्या उतरून गेलं की मोठं आवार होतं. तिथे एक मोठं होतं घर, पण ते नेहमीच बंद असे. तिथे पुष्कळ झाडं होती आणि भोवताली उंच भिंत होती. सगळीकडे खूप वाढलेलं गवत होतं, पण बिंबची पावलं चालतील एवढीच एक पायवाट त्यात वळत वळत फिरली होती. आवारात गेला आणि बिंब पळायला लागला. त्याने पतंग उंच धरला, वर फेकला, पण तो काही उंच उडेना, काही केल्या उंच उडेना. कंटाळला आणि दमून भागून बिंब परत यायला निघाला. त्याला घराच्या कट्ट्यावर कोणीतरी बसलेलं दिसलं. त्या माणसाचे केस आणि दाढी चुना लावल्यासारखी पांढरी होती. त्याने चष्मा कशासाठी लावला होता कुणास ठाऊक, कारण तो नाकावरून पुढे सरकला होता आणि तिच्यावरून ते बिंबाकडे बघत होते. बिंब म्हणाला, आजोबा, तुम्हाला पतंग उडवता येतो का. त्याने हातात पतंग घेतला आणि म्हणाले, बरोबर आहे, हा पतंग उडणार नाही. का नाही उडणार, बिंब म्हणाला, माझ्या आईने केला आहे तो, नक्की उडेल. होय रे हो, तुझ्या आईसारखे पतंग जगात कुणालाही करता येणार नाहीत. पण हे बघ, काही पतंग उडणारे असतात आणि काही उडवणारे असतात. तुझा पतंग हा उडवणारा आहे, म्हणजे कुणीतरी हा पतंग जर जमिनीवर धरला ना, तर तो माणूसच आभाळात उडायला लागेल. बिंबने टाळी वाजवली, पतंगाऐवजी आपणच उडायचं. वा. मग आजोबांनी काय केलं, पतंग कट्ट्यावर जमिनीवर ठेवला आणि हलू नये म्हणून त्यावर हात धरला. त्याने पतंगाचा दोरा बिंबच्या मनगटाला बांधला आणि म्हणाले, आता चला लवकर वर. आता बिंबाला इतकं हलकं वाटलं ना की तो उंच 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 जायला लागला आणि त्याच्याबरोबर दोरासुद्धा आपोआप लांब 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 व्हायला लागला. तो आता तरंगत नारळाच्या झाडाजवळ गेला. खालून बघितलं ना तर उंच आभाळात दिसणारे नारळ आता अगदी जवळ आले होते आणि त्याने एका नारळाला हातसुद्धा लावला. पेरू तर त्याच्या पायाखालीच होते. तेव्हा त्यानं पिवळा जर्द पेरू तोडला आणि तोंडात घातला. तो वाऱ्यावर हळूहळू हलत शेजारच्या घराच्या माडीजवळ गेला. तिथे दिनूच्या खोलीची खिडकी उघडी होती. बिंबने वाकून आत बघितलं. टेबलावर समोर पुस्तकं ठेवलेली होती आणि तिथंच डोकं ठेवून दिनू आरामात झोपला होता. त्याचा अभ्यास बघून बिंबला फार गंमत वाटली. तो तिथून वळला आणि जवळच असलेल्या आकाश मोगऱ्याच्या उंच झाडाकडे आला. त्यावर ठिकठिकाणी पांढरी फुलं होती. दररोज संध्याकाळी तिथे येऊन बब्बी खाली पडलेली फुलं गोळा करत असे. तिला देण्यासाठी बिंबनं अगदी उंचावरची ताजी फुलं काढली, झाडावरची तोडली आणि खिशात घातली. तो पुढे जात होता तेवढ्यात काय झालं, उडत चाललेल्या 2 चिमण्या होत्या, त्यांचा धक्का लागला. तेव्हा फांदीवर बसलेला एक कावळा शेपटी ताणत त्याच्याकडे बघून ओरडला. तेव्हा बिंब म्हणाला,
हे बघ मलासुद्धा उडता येतं, काव 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 कावळा. एका मोठ्या खांदीवर एक खार दिसली. कसलं तरी एक लाल फळ पुढच्या 2 पायात धरून ती खात होती. पण भीम मला बघताच ते खाली ठेवून ती त्याच्याकडे बघतच राहिली आणि त्याचं भटकणं पसंत न पडून ती ची 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 म्हणाली. मग तो आवाज काही बिंबला समजला नाही. आता बिंबचं अंग हळूहळू पूर्वीसारखं झालं. तो खाली उतरत आजोबापुढे येऊन उभा राहिला. त्याने पतंगावरून हात फिरवला आणि तो बिंब मला परत दिला. आता घरी जा, आजोबा म्हणाले. तेव्हा बिंब पटकन म्हणाला, होय होय होय, आणि मोठ्या रस्त्यावर जाऊ नको, हेच ना? आई सांगते तसंच तुम्ही पण सांगणार. त्यावर मोठ्याने हसून आजोबांनी मान हलवली. पायऱ्या चढल्या आणि बिंब घरी आला. तेव्हा आई होती अंगणात एका चटईवर वाळवण्यासाठी डाळ पसरत होती आणि बब्बी तिच्या शेजारी उभी होती. बिंब म्हणाला, आई, पतंगाने मला वर उडवून आणलं, मी घाबरलो नाही. आईने त्याच्याकडे भुवया उंचावून बघितलं, पण बब्बीने मात्र त्याच्यापुढे हात नाचवत म्हटलं, म्हणे पतंगाने उडवून आणलं. मी पतंग उडवून आलो असं म्हणावं बाळा. पतंग कधी कुणाला उडवतो काय? खुळं ग बाई खुळं कुक्कुल बाळ, खुळं ग बाई कुक्कुळ बाळ. बिंबला तिचा फार राग आला. ती नव्या शाळेत गेली तेव्हापासून तिला पुस्तकासाठी नवी पिशवी मिळाली होती आणि पाण्यासाठी लाल बाटली पण मिळाली होती. तेव्हापासून ती दिमाग दाखवायला लागली होती. बिंबनं तिच्यासारखं नाक वर केलं आणि वेडावून दाखवलं, पण बब्बीनं बघितलंसुद्धा नाही. त्यामुळे तर त्याचा राग जास्तच वाढला. वेडावल्यावर कुणी बघितलंच नाही तर वेडावण्यात फायदा तरी काय? होय होय, बब्बीचं बरोबर आहे, मी पतंग उडवून आलो असंच म्हणायचं. पण बिंब उसळला, खरंच आई, पतंगानंच उडवून आणलं मला, पतंग उडालाच नाही. हवं तर आजोबांना विचार. मी वर गेलो, झाडाचा एक पेरूसुद्धा खाल्ला. बब्बीसाठी झाडाच्या टोकावरची फुलं तोडली मी, ही बघ. त्यानं आकाश मोगऱ्याचे 2-4 फुलं खिशातून काढली आणि आईजवळ दाखवली. अगं, त्यानं खाली पडलेली फुलंच आणली आहेत वेचून, तसा तो अगदी पक्का आहे, बब्बी म्हणाली. आणि त्यानं हे कुठले आजोबा आणले आहेत कुणास ठाऊक, खुळं ग बाई खुळं. आणि पावलं उडवीत नाचायला लागली. आवार मोकळा आहे, कुणीतरी म्हातारे ग्रस्त आले असतील तिथे फिरत फिरत, आई म्हणाली. तिनं बब्बीला डोळ्यानं खूण करीत दटावलं आणि ती बिंबाला म्हणाली, बरं बाबा, पतंगानं तुला उडवून आणलं, अगदी झाडावरूनच फुलं तोडलीस, हे सगळं अगदी खरं. मग झालं ना, तू शहाणा, तुझे आजोबा शहाणे, आता झालं समाधान. आई गेली आत. त्याला वेडावत बब्बीसुद्धा तिच्या मागोमाग गेली. पण तेवढ्यानं बिंबाचा राग काही कमी नाही झाला. उद्या बब्बीलाच आजोबांकडे न्यायचं असं त्याने ठरवलं. तिच्या फ्रॉकला बटणाला आजोबांनी पतंगाचा दोरा बांधला ना की ती वर उडायला लागेल आणि मग भीतीनं ओरडायला लागेल. मागे एकदा संध्याकाळी एक बेडकी तिच्या पायावर चढली तेव्हा ती इतक्या जोरात किंचाळली होती की आईनं हातातलं पातेलं तसंच खाली टाकून धावत आई बाहेर आली होती. आणि मग एवढ्यासाठी कार्टे घराचं छप्पर उठवतेस काय म्हणून बब्बीला एक रपाटा दिला होता. आता ती वर उडायला लागली की जास्त जोराने किंचाळेल, मग मजा येईल. आणि त्यावेळी आपण तिला तशीच पावलं उडवत चिडवत राहू. आणि तसं ठरवल्यावर तो तशीच पावलं उडवत तसंच नाचायचं शिकून घ्यायला लागला. मुलांनो, तुमच्या पण मनात अशाच गोष्टी येतात ना, चित्रविचित्र मस्तपैकी. आपण आणखीन एक गोष्ट वाचूया का? या गोष्टीचं नाव आहे पत्र. आईचं लक्ष नाही असं बघितलं आणि बिंब बाबाच्या खोलीत गेला. तिथे टेबलाजवळ त्याला खूप जुनं पाकिट मिळालं. त्याने काय केलं, टेबलावरचाच एक कागद घेतला आणि पेन्सिलीनं त्यावर एक मोठं पत्र लिहिलं आणि मग कागदाची घडी केली आणि त्याने ते पाकिटात घातली आणि मांजराच्या पावलाने तो जिना उतरून खाली आला.
बिंब शांत राहिला ना की आईला नेहमी काळजी वाटत असे. बराच वेळ त्याचा काही आवाज नाही. आईला थोडी भीती वाटली. आता त्याने काय करून ठेवलं आहे हे बघण्यासाठी ती त्याच वेळी बाहेर आली. बिंबने तिला पत्र दिलं आणि सांगितलं, आई 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 हे बाबांचं पत्र आलं आहे. म्हणजे एवढ्यात येऊन गेला पोस्टमन. कपाळाला हात लावत आई म्हणाली, आणि स्वयंपाकघरात अजून तांदूळसुद्धा धुवायचे आहेत. आज जेवायला 2 वाजणार. आई पोस्टमन नाही आला, मीच जाऊन आणलं बाबांचं पत्र. बिंब म्हणाला, बाबांचं पत्र म्हणतात तरी बिन बांधायची सोडून बब्बीसुद्धा धावत बाहेर आली. पण बिंब ते शब्द ऐकले, तिनं नाक मुरडलं. म्हणे मीच आणलं आहे. काय तू सकाळीच उठून मुंबईला गेला होतास काय पत्र आणायला? खुळं. बिंब म्हणा, तू 10 खुळी आहेस. मी 1 खुळा आहे ना, तू 10 खुळी आहेस. हे बघ, बब्बी म्हणाली, काल दुधात साबण घालून कोण ढवळत बसलं होतं? बिंब, काल टेबलावर शाई कुणी सांडली? काल जिन्यावर खोबरेल तेल कुणी ओतलं? आणि दुकानातून भाजी आण म्हटल्यावर हॉटेलमधून भजी कोण घेऊन आलं? आता मात्र बिंब म्हणाला, बब्बी आणि ती सगळी तूच एकट्यानं बसून खाल्लीस की नाही? आईनं त्या दोघांना थांबवलं आणि सांगितलं, हे बघा, दोघांची ही यादी बिलकुल पुरी नाही. करंज्या करताना मदत करावी म्हणून बनूताईला बोलावं म्हटलं तर तिच्या मनूताईने तिचे 5 मुलं यांना कुणी बोलावून आणलं? दिवाळीचा पत्ता नाही आणि आधीच अर्ध्या खलास झाल्या. जेवायला या असं राधा काकूंना खोटंच आमंत्रण कुणी दिलं सांग? तुझ्या बाहुलीला बाटलीभर स्नो कोणी फासून ठेवला? स्वेटरची लोकर तुटली होती, ती सगळी ओढून घरभर लोकर कुणी केली? आणि हेल्मेटमध्ये रंगीत पाणी भरून एकमेकांच्या कपड्यावर कुणी उडवलं सांग बघूया? बाबांचा रेशमी हातरुमाल होता, तो हरवला. तो शेवटी कुठे सापडला? मांजराच्या शेपटीला बांधलेला होता, होय ना? तांदूळ निवडून ठेवले होते, ते सगळ्या अंगणात पेरून कुणी ठेवले? आणि गंमत सांगू, आरशात बघत आपले केस आपणच कुणी कातरून घेतले? मी बघितलं आहे. ही यादी खूप मोठी आहे. तुम्ही दोघंही थोर पंडित आहात, शहाणे आहात. कुणी कुणाच्या मागे नाही. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं. तुमच्याजवळ एवढे दिवस अजून माझे केस पांढरे झाले नाहीत, हाच मोठा चमत्कार आहे. आता गप्प बसा. तिने पाकिटातला कागद काढला आणि त्यावर साऱ्या उभ्या आडव्या रेघाच होत्या. मध्येच लहान गोल होता. मुरडत गेलेल्या पायवाटा होत्या. मध्येच कागद फाडणारे फटकारे, असं सगळं लिखाण होतं. हे काय लिखाण केलेलं आहे? बाबांचं पत्र आलं होय, ती म्हणाली. पण आता तूच वाचून दाखव मला. मी आत कांदे चिरताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. ते सारखे चुरचुरत आहेत बघ. तिने पत्र बिंबकडे दिलं. तुझं तूच मला वाचून दाखव. बब्बी म्हणाली, कांदे चिरायला घरात कांदे आहेत कुठे? आणि ते आणायलाच मी आत्ता दुकानात जाणार आहे ना. इतरांना अतिशय गैरसोयीचं होईल एवढं खरं बोलण्याची बब्बीला खोड होती. आणि नेमक्या वेळी फ्रॉकचं बटन तुटून पडावं त्याप्रमाणे ती बाहेर पडत असे. आईने तिला हलकाच चिमटा घेतला तेव्हा ती मोठ्याने ओरडली. मुलांचं ओरडणं किती पल्ल्याचं असतं याची आतापर्यंत आईला सवय झाली होती. पण तीसुद्धा क्षणभर दचकलीच. तिने बिंबला पत्र वाचायला सांगितलं. आता कागद समोर धरला आणि तो वाचायला लागला. बिंबला मागेल त्यावेळी लाडू दे. संपले तर पुन्हा डबा भरून कर. बब्बी त्याला छळते. त्याला त्रास देऊ नको असे तिला जोरात सांग. बाजारात जाताना त्याला बरोबर ने आणि जांभळं घेऊन दे. आणखी एक सफरचंदसुद्धा दे. मी येताना त्याला काळे बूट घेऊन येतो. वा, तुझ्या बाबांनी छान पत्र लिहिलं आहे. अगदी तुझ्या मनातलंच सगळं आहे की पत्रात. मी तुला छळते काय रे मुंगुसा? चिडली आहे बब्बी म्हणाली.
आणि आईकडून आलेला चिमटा तिने बिंबच्या दंडाला दिला. तेव्हा बब्बीचं ओरडणं साधी कुजबूज वाटावी असा बिंब मोठ्याने ओरडला, किंचाळला आणि आईने पटकन कान झाकून घेतले. मग घाईघाईनं तिने एक पिशवी बब्बीच्या खांद्यावर टाकली आणि तिला घराबाहेर ढकललं. मला काळे बूट, बब्बीला काही नाही, मला काळे बूट, बब्बीला काही नाही, बब्बीला काही नाही. बिंब ओरडला तेव्हा बब्बीनं सगळं नाक कपाळावर नेलं आणि ती बाहेर पडली. बिंब बराच वेळ पायरीवर बसून होता. त्याच्या मनात काळे बूट होतं, तोंडात जांभळं होती, आपली जीभ जांभळी झाली आहे हे बघण्यासाठी त्याने एकदा ती लांब करूनसुद्धा बघितली. थोड्या वेळानं पोस्टमन आला. त्याने एक पत्र बिंबच्या हातात दिलं. आई आई, बाबांचं आणखीन एक पत्र. आईने पोस्टमनला बघितलं होतं. तिने पत्र उघडलं, वाचलं आणि ती बिंबकडे बघतच राहिली. बाबांनी खरोखरच लिहिलं होतं, बिंब मला गोड आवडतं तेव्हा लाडू करंज्या घरी ठेवत जा, त्याच्याशी फार भांडू नको म्हणून बब्बीला सांग. येताना मी त्याच्यासाठी काळे बूट, बब्बीला 2 स्कर्ट आणतो. आईला आता सगळ्याचाच विसर पडला. तिला वाटलं आज बिंबनं बाबांचं म्हणून का होईना पत्र पाठवलं. नंतर तो लिहायला वाचायला शिकेल, शिकून खूप मोठा होईल, आपल्या मार्गानं आपल्यापासून दूर जाईल. बब्बीसुद्धा आपल्या संसारात जाईल, स्वतःच्या मुलामुळे कातावेल पण सुखी होईल. बिंबला नंतर या पत्राची आठवणसुद्धा राहणार नाही. आठवण राहील ती मलाच, कारण त्या दूरच्या दिवसात आपल्याजवळ राहतील त्या फक्त आठवणीच. आता फार दूर राहिलेलं ते नंदीसमोर असलेल्या दत्त मंदिरामागे लहान जुनं घर, तिथे कुणाच्या तरी मायेत वय वाढलंच नसेल. आपल्या ध्यानात देखील नसलेल्या एखाद्या कोवड्या आठवणीनं त्या ठिकाणी एक कायमचं लहान घरटं केलं असेल. हे सगळं तिच्या मनात आलं. ती एकदम व्याकुळ झाली. तिने बिंबच्या पत्राची घडी केली आणि ती हातात घेऊन उगाच बसून राहिली. मुलांनो, गोष्टी आवडत आहेत ना? आहेतच तशा त्या. तुम्ही कसे अगदी लहान आहात तसाच बिंब होता म्हणून बिंबच्या गोष्टी वाचायच्या. आणखीन एक वाचूया का? एक वाचून थांबूया. हां, गोष्टीचं नाव आहे सावल्या. हातात एक कागदाचा पुडका सांभाळत बिंब येत होता. आईला दिसला तेव्हा ती थोडी घाबरलीच. तो इकडे तिकडे भटकून परतला की सोबत काय आणील किंवा काय आणणार नाही याची कुणालाच कल्पना नसे. एकदा त्याने दोन्ही हातांनी उचलत महादेव फळांच्या वेलाचा एक भारच घरी आणला आणि मग त्यातल्या पिंडीसारख्या बिया काढल्या आणि हात कडू करून घेतले. एकदा काय केलं त्याने, फुटक्या निळ्या बाटलीचे 2 तुकडे आणले आणि मग काय होणार, बोटं कापली. एकदा इंजेक्शनच्या 3 रिकाम्या बाटल्या आणल्या, त्याच्यात फुलवाती लावल्या की विजेचे बल्ब होतील असा त्याचा आग्रह होता. एकदा रुईचे कापूस ज्यात असतो ना, ती शेंग त्यानं आणली होती आणि त्यातला कापूस घरभर करून ठेवला. त्याला एक जुनं घरटं मिळालं होतं, मधाचं कोरडं पोळ. मधमाशा निघून गेल्या ना की त्यांचं घर असतं ना, त्याला पोळं असं म्हणतात. त्यातलं पोळं मिळालं. प्लॅस्टिकचे रंगीत तुकडे, बसची हिरवी पिवळी तिकीटं आणि रिकामी सिगारेटची पाकिटं असल्या गोष्टी नेहमीच्याच अगदी रोजच बिंब आणीत असे. आणि आणल्यानंतर तो असल्या साऱ्या वस्तू एकाच जागी ठेवत नसे. मधाचं पोळं त्याने कुठे ठेवावं? बाबांच्या टेबलावर. घरटं कुठे मिळालं? बब्बीच्या दप्तरात. त्यामुळे महिन्यातून एकदा सगळं घर धुंडाळून त्याच्या असल्या वस्तू शोधून टाकून द्यायच्या. हे आईला एक कामच होऊन बसलं होतं. परवा तर कहरच झाला, कहर. त्याने मुठी एवढं दिसणारे कुत्र्याचं पिल्लू आणलं. छातीशी धरून सांभाळून आणलं. घरी आल्याबरोबर सगळीकडे धुळीच्या खुणा उमटल्या. ते घरभर फिरलं, जेवणाच्या टेबलावर चढलं, खुर्चीत बसलं आणि मग ते पिलू जिना चढून वर गेलं आणि पलंगाच्या खाली
अगदी दूरच्या कोपऱ्यात जाऊन आरामात बसलं. छत्रीच्या वाकड्या मुठीने त्याला बाहेर ओढताना आईला 1 तास लागला. शेवटी तिनं एका बादलीत ते पिल्लू घातलं आणि कोपऱ्यावर जाऊन गिरणीजवळ सोडून दिलं. तिथे इकडे तिकडे नाचत नामू आला आणि त्याला तो उचलून घेऊन गेला. बिम्म घरी परतला तेव्हा म्हणाला, कुठे गेला पिट्टू? पिट्टू? हां, त्या पिल्लाचं नाव पिट्टू आहे. मला ते आधीपासून माहीत होतं, तो म्हणाला. हो हो हो, तो पिट्टू हो, आई म्हणाली. बिम्मला नामू माहीत होता. तिथे जाऊन पुन्हा सारं पुराण घडायला नको म्हणून ती म्हणाली, हे बघ, मी त्याला आगगाडीत बसवून दिल्लीला पाठवून दिलं आहे. तिथे त्याचासुद्धा काका राहतो. बिम्म आत आला. त्याने पुडकं सोडलं आणि कागद जमिनीवर पसरला. त्यात आरशाचा एक तुकडा, शिंप्याच्या दुकानासमोर पडलेल्या रंगीत चिंध्या, एक तडकलेलं बेलफळ, अशा सगळ्या वस्तू होत्या. आज त्याचं गाठोडं एवढंच होतं हे बघून आईला हायसं वाटलं. बिम्मने काय केलं, त्या साऱ्या वस्तू कागदाच्या एका बाजूला मांडल्या. पण उरलेल्या रिकाम्या कागदावर तो घड्या घातल्यासारखं काहीतरी करत ठेवत राहिला. अरे, ते काय आहे सगळं? आई विचारायला लागली. तू ज्या घड्या घालतोस ते काय आहे? अगं, त्या सगळ्या सावल्या आहेत. मान वर न करता बिम्म म्हणाला. सावल्या? आज मी पुष्कळशा सावल्या गोळा करून आणल्या आहेत. नेमकी अशा वेळी बब्बी हजर होत असे. तिने मान हलवली, वेण्या फडफड हलवल्या आणि नाक मुरडून म्हटलं, सावल्या कधी गोळा करता येतात? खुळा बाई, खुळा खुळा खुळा. आई बिम्बाला म्हणाली, तू तिच्याकडे लक्ष देऊ नको हां. तिचे कान आता थोडे कातरायला हवेत. आता सांग, कोणाकोणाच्या सावल्या आणल्या आहेस? आई भिंतीजवळ एक वासरू उभं होतं, अगदी पांढरं पांढरं. त्याची सावली छान होती. पाय वाकडा करून टांग्याचा घोडा उभा होता. तिथे तारेवर 4 चिमण्या होत्या. त्यांची सावली रस्त्यावर पडली होती, त्याशिवाय पिट्टूची. आता हा कोण पिट्टू काढलायस नवीन? बब्बीनं विचारलं. आई क्षणभर भेदरली. म्हणजे पिट्टू याला परत दिसला की काय? मग आली पंचायत. पिट्टू तुला कुठे भेटला? मी तर त्याला दिल्लीच्या गाडीत बसवला होता. आई, आज नाही दिसला, बिम्म म्हणाला. तो आपल्या सावलीत बसला होता. मी त्याला उचललं तेव्हा त्याची सावली उचलायला विसरलो. आज ती तशीच पडली होती म्हणून मी ती आज इकडे घेऊन आलो. अरे, आपली सावली विसरायला तुझा पिट्टू तुझ्यासारखा शहाणा दिसतो, बब्बी म्हणाली. आईने तिला एक चापट मारली आणि दटावलं. बरं झालं बघ, तरी तुला तो राहुल हत्ती भेटला नाही, नाहीतर तू त्याचीसुद्धा सावली ओढणार. ती काही तुला उचलायची नाही. मग तुला आणि त्या सावलीला उचलून आणताना माझे पाय मोडून गेले असते. बरं, चला आता जेवण तरी आटपून घ्या, मग आडवं व्हायला मला थोडा वेळ तरी मिळेल. जेवणं झाली. आई थोडा वेळ माझघरातच झोपली. बब्बीची कुणीतरी केस पिंजारलेली मैत्रीण आली आणि त्या खेळायला लागल्या. ऊन मागे सरकायला लागलं तसं नंतर तुळशी कट्ट्यावर गेलं. नंतर ऊन गेटवर चढून पलीकडे गेलं. पण समोरच्या मोठ्या माडीच्या घरावर सगळं ऊनच होतं. बब्बीचं मैत्रिणीशी भांडण झालं आणि मैत्रीण निघून गेली. बब्बी आली आणि बिम्म शेजारी पायरीवर बसली. थोड्या वेळाने बिम्म ओरडून म्हणाला, आई, गाय आली आहे. आई उठली आणि सोफ्यावर समोरच्याच खुर्चीवर बसली. तिनं विचारलं, कुठली गाय? मला तर कुठे दिसतच नाही. अगं, ती फाटकाजवळ उभी नाही काय? बिम्म हात दाखवत म्हणा. वासरू पांढरं पांढरं, गाय काळी काळी. अरे, मग ती काय म्हणते? ती म्हणते, तू शहाणा मुलगा आहेस, माझ्या वासराची सावली परत दे. त्याची सावली नाही तर त्याला त्याच्याबरोबर कोणीसुद्धा खेळायला घेणार नाही. बघ बिचारं वासरू, मग ते एकटंच कसं खेळणार? दे त्याची सावली परत दे. तिने बब्बीला डोळ्याने दटावलं, पण तिचं हसणं तर उकळत होतं. गुडघ्यावर तिने हात ठेवले आणि आपलं तोंड त्याच्या खाली लपवून ती हसायला लागली. बिम्म कागदाजवळ आला.
1-2 घड्या वर खाली केल्या. त्याने एक घडी बाहेर काढली. ती घेऊन तो फाटकाजवळ गेला आणि उभ्या असलेल्या गायीला त्याने ती दिली. गाय गेली निघून. गेली का गाय? जाताना काय म्हणाली? आईने मुद्दाम विचारलं. ती म्हणाली, बिम्म, आता तू शहाणा आहेस, उद्या तुला कपभर दूध देईन. हां. थोड्या वेळाने बिम्म म्हणाला, आई आई आई, घोडा आलाय, घोडा. गेटजवळ थांबून तो रडतोय. अरे मग तो का रडतोय त्याला विचार. आई म्हणाली. तसा बिम्म फाटकाजवळ गेला. थोडं थांबून परत आला. म्हणाला, त्याच्या मालकानं म्हणे त्याला घरातून हाकलून लावलं आहे. सावलीशिवाय कधी घोडा असतो काय? लोक हसतील. आणि सावली नसलेल्या घोड्याच्या टांग्यात कशाला बसतील लोक? आणखी मला म्हणाला, जा सावली घेऊन ये, नाही तर चालता हो. अरे रे, आता तो घोडा कुठे जाणार नाही, रात्री झोपणार कुठे? आई मान हलवत म्हणाली. बिम्म म्हणाला, आई आई, त्याला आपल्या घरात घेऊया. आई म्हणाली, छे नको 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 नको. मग घोड्यासाठी टांगा घ्यावा लागेल आणि मला तर अजून टांगा हाकता येत नाही. त्यापेक्षा त्याची सावली देऊन टाक ना परत. तो जाईल आपल्या घरी. तोंड वर न करता बब्बी मोठ्यानं हसली. बिम्मनं कागदावरची एक घडी निवडली आणि घोड्याला देऊन टाकली. घोडा डोळ्यातलं पाणी अंगाला पुसत पुसत निघून गेला. वर बघत, पण आईप्रमाणेच बोटानं हात लावीत लपवीत लपवीत आलेलं हसू लपवीत लपवीत बब्बी म्हणाली, आई आई, आता चिमण्या येणार बरं का? बिम्म म्हणाला, येणार नाही, त्या आल्याच आहेत. समोरच्या भिंतीवर बघ. त्यांना आपल्या सावल्या परत हव्या आहेत. रात्री झोपताना म्हणे त्या आपापल्या सावल्या पांघरून झोपतात. सावली खेरीज त्यांना झोपच येत नाही. बिचाऱ्या त्या रात्री काकडून जातील की पांघरुणं नसतील तर. तू शहाणा ना, मग त्यांच्यासुद्धा सावल्या दे ना परत, आई म्हणाली. बिम्मने काय केलं, त्यांच्या सावल्याची माळ दिली आणि भुरुरकन गेल्या उडून. आता पिट्टू तेवढा राहायला यायचा. बिम्म कागदाकडे बघत म्हणाला, तो कसा येईल? मी तर त्याला दिल्लीच्या गाडीत बसवून आले आहे. तिनं चुटकी वाजवली. म्हणाली, मी असं करते, आता गिरणीला जाणार आहे. तिथून स्टेशन अगदी जवळ आहे. त्याची गाडी अजून सुटली नसेल. दिल्लीला जाणारी माणसं येऊन गाडी भरल्याशिवाय ती सुटतच नाही. काही वेळ तर महिनाभर गाडी स्टेशनवरच असते. मी बघते हां, आणि पिट्टूला आपली सावली घेऊन जायला सांगते. मग झालं ना. नाहीतर त्याला बसायला झोपायला आपली सावली लागणारच. गिरणीचं नाव काढताच बब्बी म्हणाली, आई तू स्टेशनला जाऊन ये, मी गिरणीला जाते. पुरे तुझी गिरणी. तिच्या पुढे हात नाचवत आई म्हणाली, गिरणीत डबा टाकला की तू मोकाट सुटलीस. मग बब्बीला टब्बी भेटते, टब्बीला डब्बी भेटते आणि पीठ घरी यायला 12 वर्ष पुरायची नाहीत. काही नको तुझी गिरणी. त्याच्यापेक्षा मी आज थोडे ताटात तांदूळ ठेवले आहेत, ते निवडून ठेव. आईनं बब्बीला असं दाटलं. बिम्म खुलला. त्याने टाळ्या वाजवल्या. आईला म्हणाला, पिट्टूला सांग मी दिल्लीला आमच्या काकाकडे आलो की तुला भेटेन म्हणून. आईनं दळणाचा डबा उचलला, बाहेर पडली. तिला समोर नामू दिसला. कुणाकडे तरी लाकडं टाकायला तो गेला होता. आई त्याच्याबरोबरच गिरणीला गेली. इकडे बब्बीनं काय केलं, आतून तांदळाचं ताट आणलं आणि तांदूळ निवडण्याचं नाटक करायला लागली. अधूनमधून बिम्मला वेडावायला लागली. थोडा वेळ झाला. आई आली. तिने डबा तसाच खुर्चीवर ठेवला आणि ती मटकन खाली बसली. तिचा चेहरा अतिशय उतरला होता. ती म्हणाली, बब्बी, आता तांदूळ राहू देत. तू एक काम कर, गाडीत गर्दी फार आहे म्हणून मला पिट्टू दिसलाच नाही. तू बिम्मकडून त्याची सावली घे, धावत जाऊन गाडीत ठेवून ये. मग तो तिथल्या तिथे शोधून येईल. बिम्म, ती सावली दे बब्बीकडे. बब्बी काहीतरी म्हणाली, पण आईचा हा वेगळा चेहरा बघितला ती गप्प झाली. आई तिला अशी कधी दिसलीच नव्हती. तिनं तिच्यावर पाहत गोंधळून हात पुढे केला. तेव्हा बिम्मनं उरलेली सावली तिच्या हातावर टाकली. बब्बी तसाच हात समोर धरून बाहेर पडली. आईनं बिम्माला जवळ ओढल्याने म्हणाली, हे बघ बिम्म, चांगलं नीट ऐकून ध्यानात ठेव. आता यापुढे कधी कधी कुणाची सावली आणायची नाही, कळलं? मग तिने बिम्माला आवेगाने घट्ट मिठी मारली.
तिचे डोळे ओले झाले. मुलांनो, तुम्हीसुद्धा अशाच कल्पना करताना मजा वाटते ना? तेव्हा अशाच कथा आपण केव्हा नाही केव्हा वाचू. चांगल्या चांगल्या कथा वाचू आणि आपण चांगले होऊ. अच्छा, टाटा, बाय बाय, टाटा.